क्रांतिकारकांचा तालुका म्हणून ओळख असलेल्या वाई तालुक्याला संपूर्ण महाराष्ट्र ओळखतो. वाई तालुक्यानं महाराष्ट्राला अनेक दिग्गज राजकारणी दिले. खरं तर 2008 साली मतदारसंघांची पुनर्रचना झाली आणि वाई, खंडाळा, महाबळेश्वर हे 3 तालुके एकाच मतदारसंघामध्ये विणले गेले. सध्या चर्चा आहे ते म्हणजेच या विधानसभा निवडणुकीमधील वाईच्या अपक्ष पॅटर्नची. काय आहे वाईचा अपक्ष पॅटर्न ते आपण जाणून घेऊया. नमस्कार, मी विकास भोसले, आपण पाहताय महाराष्ट्र लाईव्ह. 2008 साली मतदारसंघाची पुनर्रचना झाली आणि महाबळेश्वर, खंडाळा आणि वाई हे 3 तालुके एकाच मतदारसंघामध्ये आले. सध्या 2024च्या या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये वाईमध्ये 3,44,559 इतकी मतदारसंख्या आहे. खरं तर वाई ही क्रांतिकारकांची भूमी. वाईचं नेतृत्व स्वर्गीय आबासाहेब वीर, माजी खासदार आणि माजी मंत्री प्रतापराव भोसले, माजी मंत्री मदनप्पा पिसाळ यांच्यासारख्या दिग्गज व्यक्तींनी केले. खरं तर वाई विधानसभा मतदारसंघ हा तसा काही भाग दुष्काळी आणि काही भाग अतिपाण्याचा, म्हणजेच जागतिक दर्जाचं हिल स्टेशन असलेलं पाचगणी, थंड हवेचं जागतिक दर्जाचं ठिकाण असलेलं महाबळेश्वर देखील याच मतदारसंघात, कांदाटी खोरंसुद्धा याच भागामध्ये येतं. खंडाळ्याचा काही दुष्काळी भागसुद्धा याच मतदारसंघामध्ये येतो. तर खंडाळा आणि शिरवळ येथील पंचतारांकित MIDCसुद्धा याच भागात येते. म्हणजेच वाई, खंडाळा, महाबळेश्वर असा हा मतदारसंघ आहे की या मतदारसंघामध्ये तुम्हाला अतिवृष्टीसुद्धा दिसते आणि कमी पाऊससुद्धा दिसतो, असा हा एक मतदारसंघ. खरं तर या मतदारसंघाच्या अनेक समस्या आहेत, त्या आपण वेगळ्या पद्धतीने जाणून घेणार आहोत. मात्र आजचा विषय आहे ते म्हणजेच वाईमध्ये अपक्ष पॅटर्न हा का चर्चेला जातो आहे. सुरुवातीला खरं तर 1999 साली राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली आणि यावेळी शरद पवार यांनी मदन पिसाळ यांना उमेदवारी देऊन मदन पिसाळ त्यावेळी आमदार झाले. त्यानंतरच्या काळामध्ये मात्र 2004-2009 यामध्ये या 10 वर्षाच्या काळामध्ये अपक्ष पॅटर्न मोठ्या प्रमाणात या मतदारसंघामध्ये राबवला गेला. खरं तर अधिकृत उमेदवाराचा पराभव होऊन अपक्ष निवडून येण्याची परंपरा सुरू झाली ती 2004 साली. मदन भोसले हे अपक्ष निवडून आले 2004 साली आणि त्यानंतर 2009 साली मकरंद पाटील हे अपक्ष निवडून आले. आता त्याचीच पुनरावृत्ती साधारणतः या 2024 म्हणजे बरोबर 20 वर्षानंतर त्याची पुनरावृत्ती होणार का याकडे सर्वांच्या नजरा आहेत. खरं तर सध्या महायुती आणि महाविकास आघाडीचे दोन्ही पक्षांचे उमेदवार तुल्यबळ जरी वाटत असले तरी शरद पवार यांनी एक खूप मोठी खेळी या ठिकाणी केलेली आहे. सुरुवातीला आपण जाणून घेऊया महायुतीचे अधिकृत उमेदवार आणि विद्यमान आमदार मकरंद पाटील हे या ठिकाणी महायुतीचे अधिकृत उमेदवार आहेत. मात्र मकरंद पाटील यांच्या विरोधात सुप्त लाट मोठ्या प्रमाणात वाई मतदारसंघामध्ये दिसून येते. त्याला अनेक कारणं आहेत. खरं तर बेरोजगारी आहे, त्यानंतर चुकीच्या पद्धतीनं कामं केल्याचा आरोपसुद्धा मोठ्या प्रमाणात होतो आहे आणि महाबळेश्वरसारख्या पर्यटन क्षेत्राकडे केलेलं मकरंद पाटील यांनी दुर्लक्ष, यामुळे मोठ्या प्रमाणात नाराजी या ठिकाणी आहे. याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेले उभे 2 गट, म्हणजेच गेल्यावेळी मकरंद पाटील गेल्या 2 निवडणुकीमध्ये असलेलं शरद पवार यांचं नेतृत्व मानत होते. मात्र आता शरद पवार यांचा गट वेगळा झालेला आहे, अजित पवार यांचा गट वेगळा झालेला आहे आणि याचमुळं मोठ्या प्रमाणात मकरंद पाटील यांना या मतदारसंघामध्ये धोका निर्माण झालेला आहे. तो कसा, तर आपण तो जाणून घेऊया. खरं तर राष्ट्रवादीची उभी 2 शकलं झालेली आहेत. दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीचे असलेल्या अरुणदाई पिसाळ यांना हे महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार असल्यामुळं खरं तर शशिकांत पिसाळ यांचं हे जे काम आहे ते या मतदारसंघामध्ये गेल्या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सुरू होतं आणि त्यांना महाविकास आघाडीची उमेदवारी शरद पवार यांनी देऊन मोठी खेळी गेलेली दिसते. खरं तर ती काय खेळ आहे ते आपण पाहणार आहोत. मात्र महायुती आणि महाविकास आघाडी अशी थेट लढत जरी या मतदारसंघामध्ये दिसत असली तरी शरद पवार यांचं राजकारण हे भल्याभल्यांना कळलेलं नाही. खरं तर कसल्याही परिस्थितीत मकरंद पाटील यांचा पराभव करायचा हा चंग शरद पवार यांनी बांधलेला आहे. त्यासाठी नवी खेळी या ठिकाणी शरद पवार यांनी केली. ती कशी केली तुम्हाला सांगतो मी.
पुरुषोत्तम जाधव हे जे खंडाळ्याचे सुपुत्र आहेत, या खंडाळ्याच्या सुपुत्राला अपक्ष उमेदवारी देऊन शरद पवारांनी एक नवीन चाल खेळलेली आहे. खरं तर ती चाल कशी आहे तुम्हाला सांगणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची उभी 2 गट या ठिकाणी झाले. मकरंद पाटील आणि अरुणोदय पिसाळ या 2 गटामध्ये जरी फाईट होणार असली तरी पुरुषोत्तम जाधव यांना अपक्ष मैदानात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस उद्धव बाळासाहेब ठाकरेची शिवसेना, त्यानंतर एकनाथ शिंदेंची शिवसेना, भाजपा, RPI आणि बसपा आणि दुसरा रासप या सर्व 6 ते 7 पक्षांचा पाठिंबा पुरुषोत्तम जाधव यांना मिळणार आहे. ते कसं मी तुम्हाला सांगतो. पुरुषोत्तम जाधव यांनी 2 लोकसभा निवडणुका लढवल्या, त्यात त्यांचा पराभव झाला. खरं तर चांगलं मतदान त्यांनी त्यावेळी मिळवलं. त्यानंतर 2 विधानसभा व्हायच्या सुद्धा त्यांनी लढवल्या, मात्र त्यात त्यांना अपयश आलं. मात्र यावेळी वेगळ्या पद्धतीनं राजकारण करून सर्वच पक्षांचा पाठिंबा मिळवण्यात पुरुषोत्तम जाधव यांना यश आलेलं आहे. खंडाळ्याच्या सुपुत्राला आत्तापर्यंत कधीही आमदार होता आलं नाही. हा कळीचा मुद्दा सध्या वाई विधानसभा मतदारसंघात प्रत्येक गावागावात चर्चेला जातो आहे. खरं तर हे का कारण शक्य आहे तुम्हाला सांगणार आहे मी. वाई विधानसभा मतदारसंघ सध्या 3,44,000 इतकी मतदारसंख्या आहे. यामध्ये तब्बल 50% म्हणजेच 1,70,000 इतकं मतदान हे खंडाळा तालुक्याचं आहे. त्यानंतर 1,66,000 हे वाई तालुक्यातलं आहे आणि महाबळेश्वरचं मतदान हे 58,000 आहे. म्हणजेच काय तर वाई विरुद्ध खंडाळा आणि महाबळेश्वर अशी लढाई यावेळी होणार असं दिसतंय. म्हणजेच काय, शरद पवार यांनी खेळलेली खेळी वाई मतदारसंघातले एकाच वेळी 3 उमेदवार रिंगणात आहेत. पहिले मकरंद पाटील, ते महायुतीतून आहेत. महाविकास आघाडीतून अरुणोदय पिसाळ या वाईच्याच आहेत. आणि तिसरं म्हणजे नाव ईशान भोसले, की जे हे प्रतापराव भोसले यांचे नातू आहेत आणि मदन भोसले यांचे पुतणे आहेत. म्हणजेच वाई विधानसभा मतदारसंघामध्ये 3 उमेदवारांची साधारणतः मतविभागणी होऊन या मतविभागण्याचा फायदा हा पुरुषोत्तम जाधव अपक्ष उमेदवार जे आहेत त्यांना साधारणतः होऊ शकतो, असं साधारणतः खेळी या मतदारसंघात खेळली जाते. म्हणजेच काय तर वाई विधानसभा मतदारसंघात अपक्ष पॅटर्न 2004-2009 प्रमाणेच आता 2024मध्ये पाहायला मिळेल की काय, असं साधारणतः शक्यता व्यक्त केली जाते. दुसरा मुद्दा, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात अटीतटीची लढत झाली. मात्र या लढतीमध्ये 8,567 मतांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शशिकांत शिंदे हे आघाडीवर होते. याचाच अर्थ असा आहे की या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात मकरंद पाटील यांच्या विरोधात साधारणतः वातावरण ऑलरेडी निर्माण झालेलं आहे. जरी महायुती मोठ्या प्रमाणात जरी दिसत असली तरी तशी परिस्थिती नाही आणि याचा थेट फटका हा यावेळी महायुतीला बसेल. अजित पवार फॅक्टर या ठिकाणी चालत नाही, हा इतिहास आहे. यामुळं अपक्ष पॅटर्न यावेळी चालेल आणि तो अपक्ष पॅटर्न पुरुषोत्तम जाधव यांच्यासारख्या अनेक वेळा संघर्ष करून उभा राहिलेल्या खंडाळ्याच्या सुपुत्राला यावेळी जनता साथ देईल, असे एकंदरीत चित्र सध्या समोर येत आहे. पाहत रहा महाराष्ट्र लाईव्ह.